संघाची ओळख करून दिली. 12 संघांमध्ये 2 संघ क्वालिफाय झाले. संदर्भ आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल रेड्डी चांगला खेळ केला संदर्भ संघाने. आणि काल मला वाटतं संदर्भ संघ पहिली मॅच पण खेळली होती. आज लास्टची मॅच पण खेळतात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असणार आहे की आज जे पहिली मॅच खेळली आहे क्रीडा स्पर्धेची आणि फायनल मॅच आपल्याकडे अनंत घेतील. रॉयल रेड्डी संघ आपल्याकडे फाईट करण्यासाठी रेडी. एका साईडला रोहन, एका साईडला सौरभ अशी देखील एक फाईट असणार आहे. दोन्ही बॅटरला दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस करण्याकरिता तिकडे 15 टॉस एक महत्वाच्या मॅचचा टॉस आपल्या खेळपट्टीवर केला जाईल. दोन्ही कॅप्टन समोर यायचं आहे. सौरभ आणि रोहन दोन्ही ठाण्याची युवा खेळाडू आपले सामने. आणि फायनल मॅचचा टॉस आपल्या या खेळपट्टीवर केला जाईल. संदर्भ संघ टॉस जिंकलाय आणि बॅटिंग टॉस जिंकून संदर्भ संघाचा निर्णय असतो की बॅटिंग करायची. तर दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मेगा फायनलची मॅच संदर्भ जिंकेल की टीम रॉयल रेड्डी. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मेगा फायनलसाठी. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या टीम रॉयल रेड्डी. मेगा फायनलची मॅच आहे. मॅच चालू करायची लगेच. मेगा फायनलची मॅच लगेच. टॉस झालाय. मॅच चालू करा मित्रांनो. रॉयल रेड्डी चार ओव्हरची मॅच आहे. बघूया चॅम्पियन कोण होईल. आणि या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम संकल्प आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल रेड्डी विशाल रेड्डी आणि अजिंक्य गावकर यांचा संघ आमने सामने खेळतील. मेगा फायनलची मॅच. आणि फायनल मॅचला देखील दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मित्रांनो इथं आपण फायनल मॅचला सुरुवात करत. बोला गणपती बाप्पा. फायनल जो जिंकेल तो जिंकेल. चॅम्पियन होणं गरजेचं आहे. टायटल जिंकणं गरजेचं आहे. आज भारताने पण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. ते भारतासाठी अचिव्हमेंट होती आणि सर्व भारतीयांसाठी पण प्राऊडची गोष्ट होती. पहिली ओव्हर घेऊन बॉलर स्वप्नील स्ट्रायकिंगला बॅटर रोहन मॅन इन फॉर्म. खूप चांगली कामगिरी केली रोहनने पूर्ण टुर्नामेंटमध्ये. या बॉलवर देखील ड्राईव्ह केलं गेलं. तिकडे सिंगलने खात्यावर पण केलं गेलंय.
आपण एक सन्मान घेणार आमच्या एसके स्पोर्ट्सचे संघमालक संदेश अभिके पण त्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या अगदी विश्वासू ईश्वर गाडीकर आपण व्यासपीठावर घ्यायचा आपला पण एक सन्मान केला जाईल आमच्या एसके स्पोर्ट्स ओनर त्यांच्या ऍब्सेन्समध्ये ईश्वर त्यांचा अवॉर्ड कलेक्ट करतील त्यांचा पण आपण इकडे सन्मान करत आहोत. अजय पाटील यांना विनंती करेल की आपण संदेश कविते ईश्वर स्पोर्ट्स आपण एसके स्पोर्ट्सची ते ओनर होते आणि आज ते गैरहजेरीमध्ये त्यांच्या विश्वासू मित्र ईश्वर गाडीकर जे कलेक्ट करतील संदेश कविते यांचा अवॉर्ड. थँक्यू सो मच संदेशजी. आपण देखील या टुर्नामेंटमध्ये आपला संघ एसके स्पोर्ट्स इकडे आवर्जून आला त्याबद्दल आपला पण आभार आहे. पुन्हा व्हाईट बॉल येतो पंचांचा इशारा अतिरिक्त धाव सेटवर बॉल पाहायला मिळते. 5 धावांच्या धावफलकावरती रॉयल रेड्डी विरुद्ध संकल्पचा हा फायनलचा सामना. आणखी एक धाव आणि आपल्या लाडक्या नगरसेविका माननीय सौ मिनलच्या संख्ये मॅडमचे आगमन झालेले आहे. तरी आणि प्रीमियर लीग 2025 सर्व कमिटीकर्त्यांचं हार्दिक स्वागत आहे स्टेजवरती. 4-6 धावांच्या धावफलकावरती आणखी एक सुंदर फटका कोकुकाल ऑफसाईडच्या दिशेला ट्राय करतोय. ओव्हर एक सुंदर बॅटर आहे आपल्या संघासाठी नेहमी एक धाव बनवत असतो. 7 धावांच्या धावफलकावरती 5 चेंडू. या षटकाचा शेवटचा चेंडू टाकता येतो स्वप्नील. व्हाईट बॉल या पंचांचा इशारा अतिरिक्त धाव. चेंडू 8 धावांच्या धावफलकावरती फायनलचं प्रेशर दिसतं आपल्याला स्वप्नीलवरती. सकाळपासून एक चांगली गोलंदाजी केली स्वप्नीलने परंतु आता थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव सेकंडमध्ये बॉल आणि धावा जाऊन बसतायत 9 या आकड्यावरती. फायनलचं नक्कीच प्रेशर दिसतंय. सर्व त्याला समजावत आहे तो एकच बॉल टाकायचा आणि बाजूला व्हायचा तरी तो एक्स्ट्रा टाकतोय. 5 चेंडू 9 धावा. आणखी एक सुंदर फटका डिलिशियस ऑफसाईडच्या दिशेला ड्राईव्ह केला. एक षटक समाप्त. धावा जाऊन बसतात 10 या आकड्यावरती. 10 धावा झाल्या आहेत आणि जास्त मिटिंग घेऊन बाबतीचा सामन्याला सुरुवात ठेवा. दुसरा षटक घेऊन येतात गोलंदाजी मार्गावरती. गोलंदाज बॉलरचं नाव सांगायचं प्लीज. प्रणय प्रणयवाले नवीन गोलंदाजी मार्गावरती. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल दंडित केले जाते पंचांकडून. आणखी एक अतिरिक्त धाव स्ट्रायकिंग करण आणि रोहनची जोडी काम केली आहे संकल्प संघासाठी. एक सुंदर फटका खोदून काढला ऑफसाईडच्या दिशेला. एक धाव घोषित. चांगली बॅटिंग करतात करण सुद्धा रोडला बघून करण सुद्धा होता रन मारू शकतो तर मी सुद्धा मारू शकतो. एक धाव. एक चेंडू 12 धावा झाल्या आहेत. आणखी एक सुंदर फटका पंचांचा निर्णय बघायचा आपल्याला काय. 2 धावा घोषित. सुंदर बॅटिंग करणकडून पण आपल्याला पाहायला मिळते आणि संकल्प संघ सुंदर बॅटिंग करतायत.
व्हाईट बॉल पुण्याचं खंडित केलं जातं पंचांकडून गोलंदाज झाला 15 धावा झाल्या धावफलकावरती 2 चेंडू 15 धावा बॉलचा इशारा दिला पंचांचा कोणी खेळाडूंमध्ये थोडंसं बॉलिंगचा मिस्टेक पाहायला मिळाली नो बॉलचा इशारा आणि पंचांचा निर्णय नो +1 म्हणजे 2 धावा अतिरिक्त स्वरूपात येत आहेत आणि धावा जाऊन पोहोचल्या 17 या आकड्यावरती 3 चेंडू 17 धावा आणि पॉवर स्कोर मारण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅनला बीट केलं बॉलरने प्रणय गोलंदाज अतिरिक्त धावा आल्या आहेत 9 वाईटच्या स्वरूपात आहे धावा जाऊन 17 या आकड्यावरती सुपर प्रकार लेग साईडच्या दिशेला फ्लिक केला यशस्वी झाले तर फलंदाज 5 चेंडू 18 धावा झाल्या धावफलकावरती शेवटचा चेंडू आहे या षटकातला पुन्हा एकदा अतिरिक्त धावसुकी बरोबर आणि धावा जाऊन पोहोचतात 19 या आकड्यावरती अतिरिक्त धावाचा खेळ पाहायला मिळतोय आपल्याला पुन्हा एकदा अतिरिक्त नो +1 आणि अतिरिक्त धावा टाकतच चालले तर ऑलरेडी संघ त्यांना एवढ्या चेसिंग करावं लागतील गोलंदाजाला हे समजायला हवं गोलंदाज तुम्ही जेवढे धावा खर्च कराल तेवढ्या धावा तुम्हाला परत बनवायचं सुद्धा आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे 5 चेंडू 21 धावा झाले धावफलकावरती शेवटचा चेंडू चांगला फटका 2 षटक जमा धावा जाऊन पोहोचत आहेत 22 या आकड्यावरती 22 धावा झाल्या तिसरं षटक गोलंदाज महेश आले आणि स्ट्रायकिंगला करण सुद्धा चेंडू बीट केला तिथे करणला ऑफस्टॉप केला होता बॉल समोरून थोडासा वळला आणि करणला थोडंसं कळालं नाही की हा कुठला टाइम आहे समजायला थोडंसं वेळ आला आणि तिथे बीट झाला करण 1 चेंडू 22 धावा धावफलकावरती आणखी एक सुंदर फटका टॅग केला जागेवरती आणि एकदा निश्चितच मिळवली आहे करणने सुद्धा चांगली कामगिरी निभावतात आपल्या संघासाठी करण आणि रोहन सलामीवीर फलंदाज आहेत संकल्प या संघाचे कॉल करतो हॅलो आम्ही आउट आणखी एक चांगला फटका कोहली काढला ऑफसाईडच्या दिशेला वाईड यॉर्कर होता एक धाव घेण्यात यशस्वी झाले तर 3 चेंडू 24 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेला ड्राईव्ह केला 1 धावेसाठी चेंडू 25 धावा झाले का संकल्प संघाच्या रोहन चांगली बॅटिंग करतोय आणखी एक सुंदर फटका ऑफसाईडचा मास्टर आहे रोहन विकेट सोडत नाही लवकर त्याला माहिती एक रन आपल्या संघासाठी इम्पॉर्टंट आहे
5 चेंडू षटकाचा शेवटचा चेंडू आहे महेशचा. चार्ज केलाय परंतु तिथे ड्रायव्हरच्या पायावरून बंदी केली आहे. एकदा घोषित 15 3 षटक धावा झाल्या तर 27 बॉलरचं नाव बॉलर प्लीज राज आले तर नवीन गोलंदाज पाहूया आता राज काय राज करतील. सुद्धा फटका पुढे टोलावला आणि ओव्हरथ्रोच्या स्वरूपात 1+1 दोन धावा जात आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव जाते आणि धावा झाल्या त्या 29. एक चेंडू पुन्हा एकदा सुंदर पट्टा कव्हर ड्राईव्ह दाखवला रोहनने. तो जो सिग्नेचर शॉट आहे कव्हर ड्राईव्ह 2 चेंडू 30 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. आणखी एक सुंदर पट्टा लेग कट ऑफसाईडच्या दिशेला आणखी एक पट्टा रोहन चांगली कामगिरी होते. 31 धावा झाल्या तर 3 चेंडू शेवटचे 3 चेंडू या पाहिटले. अवघ्या 3 धावा होतील संकल्प टीम. आणखी एक सुंदर कव्हर ड्राईव्ह त्याच दिशेत खेळाडूच्या टॅक मधून बॉल काढतोय रोहन. त्यांना जरा सुद्धा हलायचा चान्स भेटत नाहीये जेणेकरून ते बॉल अडवतील. 4 चेंडू 32 धावा झाल्यात आणि विकेट जाते का विकेट जाते माघारी परतावं लागतंय. पहिला झटका बसलाय आणि तो पण किती लेट आउट. शेवटचा चेंडू बाकी आहे 32 धावा झाल्यात आणि स्ट्रायकिंग आले प्रथमेश बायकोचं नाव सांगायचं प्लीज. चांगला पट्टा परंतु गोलंदाजाच्या हातातच मारला आणि विकेट मध्ये शेवटच्या चेंडूवरती धावा बनवल्यात. 32 धावा बनवल्यात. 33 धावांचं लक्ष असलेला रॉयल रेड्डी या संघाला. आपण एक सन्मान घेत आहोत की आरती पाटील ताई आणि त्याचबरोबर सुजाता ताईने विनंती केली की आपण या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान आपल्या समवेत ठाणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका नम्रताताई पाटील यांचा एक विशेष आपण पालिकेने सन्मान करत आहोत. आणि आरती पाटील आणि सुजाताताईंना विनंती केली की आपण नम्रताताईंचा एक विशेष सन्मान करायचा आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका म्हणून देखील त्यांनी काम करत असताना आज खूप चांगलं कार्य या परिसरात केलं गेलंय. आज त्यांचा देखील एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं तर आरतीताईंचा पण एक विशेष सन्मान. धन्यवाद. आपण देखील काही 2 दिवस आज या क्रीडा स्पर्धेच्या आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान. सर्व आमच्या महिला भगिनींचा पण इकडे विशेष सन्मान केला जातो आहे. त्याचबरोबर मी विनंती करेल वनिताताई मुंगेकर, सुषमा भगत आणि सविता पाटील यांना विनंती करेल की ठाणे महानगरपालिकेच्या अजून एक नगरसेविका मिलनताई संघे मॅडमचा पण एक विशेष सन्मान. आज त्यांनी देखील खूप चांगलं काम त्यांनी देखील या परिसरात पाहिलं गेलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून देखील त्यांनी कार्य करत असताना आज त्यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. सर्व आज आमच्या महिला भगिनी आवर्जून उपस्थित राहिल्यात. मॅच चालू करायची तिकडे आपण मिलनताई संकेतचा देखील एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जातो आहे. धन्यवाद ताई. आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं पण आभार आहे.
पुढील मॅच दुसरी फायनल मॅच टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता 33 रनचं टार्गेट आहे. रॉयल रेड्डी फाईट करेल का बघूयात. चॅम्पियन कोण होईल ठाणे प्रीमियर लीगचा आणि हे शेवटच्या टप्प्यामध्ये क्रीडा स्पर्धा ठाणे प्रीमियर लीगची पाहायला मिळते. काही बॉल बाकी आहेत. 23 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 32 रनची गरज आहे. प्रमुख आयोजक अभिजित शंकर जाधव त्याचबरोबर निखिल पाटील आणि त्यांचे सर्व मित्र चांगलं ऑर्गनाइज क्रिकेट टुर्नामेंट केली. ज्यामध्ये देखील सिंगल रन 33 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक भव्य दिव्य असं आयोजनाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलं गेलं आहे. पहिली ओव्हर घेऊन पहिलीच ओव्हरमध्ये अपूर्व पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. 33 एक टार्गेट आहे. 55,555 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 33,333. देखील बॉलमध्ये आणला एक चांगला कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे सिंगल बघा. सौरभने पण सुरुवात चांगली केली आहे पण 33 खूप आहे. अंपायर सागरदा ऋषिकेश माने आपलं पण स्वागत आहे. आज युवा सेनेचे युवा नेतृत्व ऋषिकेश माने आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आणि हेमंतजी कोमलानी आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज हे देखील आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आणि एक्स्ट्रा रन्स टाकून झाला नाहीये. मॅच जिंकायची संकल्प सांगायला एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करणं गरजेचं आहे. मेगा फायनलची मॅच आहे. 33 रनचं टार्गेट आहे. जो जिताबाई सिकंदर ठाणे प्रीमियर लीग 2025 हे शेवटची मॅच आज या क्रीडा स्पर्धेची. इकडे पण टॅप केलं गेलं पुन्हा एकदा सिंगल रन. 7 रन झाले तापमानावरती. 20 बॉलमध्ये अजूनही 26 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. रॉयल रेड्डी सौरभ मॅच सोडणार नाहीये. सौरभकडे चांगलं टॅलेंट आहे. चांगली बॅटिंग केली आहे. विनोद चौधरी साहेब आपलं पण स्वागत आहे. युवा सेनेसाठी ते पण देखील चांगलं कार्य करतात. आणि सर्व आमचे युवा सैनिक शिवसैनिक आणि आज सर्व ठाणे परिसरातील इष्टवंत शिवसैनिक आज आपण इकडे आलात त्याबद्दल आपलं पण अगदी मनापासून हार्दिक स्वागत. अजयजी जाधव आपलं पण स्वागत आहे. इकडे पण टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. मोठं केलं एफर्ट दिले तिकडे. सिंगल रन. पहिली ओव्हर मला वाटतं संपली. 9 रन झाले. 18 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक्स्ट्रा आले त्यामुळे रॉयल रेड्डी साहेब पण मॅच मध्ये आलाय. 18 बॉल 24. दिशानी चौधरी आपलं पण स्वागत आहे. सर्व आमचे मित्र
आणि 18-24 वर्षी वयाच्या परिसरी दोनच स्ट्रायकिंग आपण पाहिलं तर सौरभ यामध्ये देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहनने मात्र इकडे यामध्ये टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. सर्व प्रयत्न करतात प्रत्येक बॉलमध्ये. कबड्डीमध्ये 10 रन झाले तरी मॅचला जिंकण्यासाठी 23 रनची गरज आहे 16 बॉलमध्ये. पण ड्राईव्ह केलं गेलं रन सिंगल. चांगली बॅटिंग करतात सौरभ आणि 15 बॉलमध्ये 22 रनची गरज आहे. अभिजितजी जाधव यांनी विनंती केली की ऋषिकेशजी माने यांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आणि ललित जाधव यांनी विनंती केली की हेमंतजी परमाणी यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. पहिले हेमंतजी परमाणी साहेबांचा एक विशेष सन्मान मी ललित जाधव यांनी विनंती केली की आपण हेमंतजी परमाणी यांचा पण एक विशेष सन्मान करायचा आहे. हेमंतजी परमाणी यांचा एक विशेष सन्मान आमचे ललित जाधव यांच्या हस्ते. थँक्यू सो मच हेमंतजी, आपण पण या टुर्नामेंटसाठी आलात. त्यानंतर ललित जाधव साहेबांना विनंती केली की आपण अभिजित जाधव यांना विनंती केली की आपण ऋषिकेश माने यांचा एक विशेष सन्मान. युवा सेनेचे युवा खेळाडू देखील खूप चांगलं कार्य करतात कोपरी 5 पकडी या परिसरामध्ये. धन्यवाद. आपण देखील माने साहेब आपण इकडे आलात त्याबद्दल आपलं पण आभार. आणि दियाज दरम्यान 2 रन. विनोदजी अवघडे यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल याच्या कार्यक्रमादरम्यान. विनोदजी आपण पण आलात त्याबद्दल आपला पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातो. इकडे पण आपण पाहिलं तर वाईट बॉल. एक रन आणि आता लास्टचे 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 16 रनची गरज आहे. मॅच ऑनली रॉयल रेड्डी संघाने पण एका दुसरी बाउंड्री 1-2 एक्स्ट्राच मॅचमध्ये आपण शोधतो. रॉयल रेड्डी संघ वेल सौरभ आणि त्या शक्तीला बॅटर तनिष 12 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 16 रनची गरज आहे. सौरभ बलर यांनी विनंती केली की दिशांत चौधरी यांचा पण एक विशेष सन्मान केला जाईल. सौरभ बलर यांनी विनंती केली की दिशांत चौधरी यांचा पण एक विशेष सन्मान या कार्यक्रमामध्ये केला जातोय. बॉलिंगसाठी मयूर 12 बॉलमध्ये 16 रन करायचे. 12 बॉल 16 रन करा गोळा. कुठं जोराला एज किती गेले तिकडे रन मिळेल सिंगल. थोडीफार मॅच आपण पाहिलं 10 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. कुशल मॅच आणि हाय व्होल्टेज मॅच. बॉलर मयूर यामध्ये देखील चांगली गुची पाहिली गेली. बॉल पण तर रोहनने चांगला कलेक्ट केला गेला आणि
आणि येते बॉल चांगली बॉलिंग करत असताना या मॅचमध्ये मयूरने चांगलं कॉम्बॅक केलं नो बॉल एक पुढे स्कोर झालाय 20 जवळपासचे बॉल झाले तीन ड्रॉप ऑन खाला मिळतो आता 8 ओव्हरमध्ये मॅचला सुरू करण्याकरिता 3 रनची गरज आहे आहे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहे संपूर्ण ठाणे संरक्षण ठाणे किनारी कोण जिंकेल संघात जिंकेल ती रॉयल रेड्डी जवाबामध्ये ती वाईट बॉल चुकी होते बॉलवरून मयूर पुन्हा एकदा चुकी इच्छा असते मॅच पुन्हा एकदा पुढे जाईल इथे पण पुन्हा एकदा बॉल सिंगल रन एक रन खूप महत्वाचा आहे 8 ओव्हरमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 12 रनची गरज आहे 8 बॉल 12 यामध्ये देखील आपण पाहिलं तर रन वाईट बॉल 23 रन झाले तरी थोडी 7 बॉलमध्ये 10 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता शेवटच्या 6 बॉलमध्ये मॅच थांबली आहे 6 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे 6 बॉल 9 आणि सौरभने बॅटर कौतुक करेल कारण की चांगली बॅटिंग केली तनिषने भरभर सौरभ आणि तनिष सहा बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज आहे सहा बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 9 रनची गरज बॉलर अरविंद शेवटचे 7 बॉल घेऊन अरविंद येत आहेत बघूया ती हिस्ट्री क्रिएट करतील का बॅटर सौरभ 6 बॉल 9 33 टार्गेट होता आणि जो जिंकेल तो चॅम्पियन होईल ठाणे प्रीमियर लीग मध्ये सीझन आज कुठलं हे जिंकेल कोणती टीम जिंकेल पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर वाईट बॉल आता 6 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे रॉयल रेड्डी संघाला चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन टायटल जिंकणं गरजेचं आहे बघूया कुठला संघ टायटल जिंकेल 6 बॉलमध्ये 8 रनची गरज जरा थोडं फास्ट खेळायचं आहे 6 बॉल 8 देखील सर्वोच्च सिंगल करण्याचा प्रयत्न केलेला 1 रन मिळेल 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे हाय व्होल्टेज मॅच होईल 5 बॉलमध्ये 7 रनची गरज यावर देखील पुन्हा एकदा आपण पाहतो सिंगल रन 4 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 6 धावांची गरज आहे खूप चांगली बॅटिंग केली बॅटर तनिष आणि सौरभने या पद्धतीने कट करण्याचा प्रयत्न केलेल्या बॉलमध्ये एक रन सिंगल मिळेल आता 3 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 5 धावांची गरज आहे सौरभ पुन्हा मात्र ही मॅच क्लोज देतोय एक बाउंड्री आहे इथं मॅच होईल 3 बॉल 5
3 षटकांनी 5 धावांची गरज आहे. याबाबत देखील सिंगल रन. आता 2 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. बघूयात सौरभ कशा प्रकारे ही मॅच रंगेल. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. 2 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. फायनल मॅच. पण या दोघांनी मानलं, तनिष आणि सौरभ आपलातून बॅटिंग दोघांची बॅट आज बनवली आहे. जर चौकार लगावून तर सुधीर उपाध्याय यांच्याकडून 1000 रुपये असणार आहे. 2 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. फायनल बॉल अशी पैसा वसूल फायनल मॅच. 2 बॉल 4 स्ट्राईकला सौरभ. आणि सौरभने एका शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला आहे. नो बॉल. आता 2 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरिता 3 रनची गरज आहे. दोन बॉल 3 मॅच का गुजरवताना पाहायला मिळते. सौरभ स्ट्राईकिंगला दोघं ही पण मॅच सुपर ओव्हरमध्ये जाईल का. 2 बॉल 3. आणि आता मॅच आली 1 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 2 रनची गरज आहे. पैसा वसूल मॅच. आणि जर मॅच 1 बॉल 1 केला तर सुपर ओव्हर असणार आहे. जर बाउंड्री लगावलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुधीर उपाध्याय यांच्याकडून अजिंक्य गावकर आपलं पण स्वागत आहे. संकल्प पोलिसांचे संघपालक अजिंक्य गावकर आपलं पण स्वागत आहे. त्यांचा संघ आपण पाहिलं तर 1 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 2 धावांची गरज आहे. 1 बॉल 2. मित्रांनो मॅच आवडल्याची एका बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. फायनल मॅच. हाय व्होल्टेज मॅच. आणि पैसा वसूल मॅच आहे. चला लवकर चालू करा. संकल्प संघ आणि एका बॉलमध्ये 2 रनची गरज आहे. तर 1 बॉल 1 केला तर सुपर ओव्हर जाईल. आणि मॅच अगदी कुशल मारा मिळते. 1 बॉल 2 आणि जिंकणार कोण. संकल्प संघ जिंकेल की टीम रॉयल रेड्डी. 1 बॉल 2 बॉलसाठी अर्जुन स्ट्रायगरला सौरभ फुटक. आणि मॅच संघ जिंकेल. संकल्प संघ मात्र इकडे जिंकून आणणार. पण मित्रांनो सौरभ फुटकसाठी आपला सौरभ एक संघाच्या केला. सौरभने स्वतःला प्रूफ केलं. आणि संकल्प संघ अजिंक्य गावकर मला थोडे लकी आहेत त्यांच्या संघासाठी आले आणि मॅच पूर्णपणे फिरली. अजिंक्य गावकर मला स्वतः सर्वांना खुश केला आणि मॅच आणि पण मित्रांनो सौरभ फुटासाठी वापरलं आणि सौरभ बंद राहतात. सोनिया तो माहित नाही कोणाला.
दोन मिनिटं ते खाली लावतो. हॅलो जाऊ बसल्या. बाबा भाई आपण त्याला पण उभं राहायचंय नाही होते म्हटलं रे. दोघं जाऊ जास्त हलणार नाही ना. आम्हा हलणार नाही पडणार नाही. ही लोक नाचली तर पडणार घे का काय नाही. काय पडणार नाही. एक एक जण कोण काही विषय नाही. हे घाला नाही पडत. नाही पडणार पडणार नाही. पडणार नाही लावून दे. पुढे ठेवा तू पितरा पाठी उभा. भावा तू इथे थांब उभा दाखवतो तुला. तू इथे थांब 2 मिनिटं 2 मिनिटं. हे बघ इथे मांडायला. आणि एक विशेष सन्मान आपले अजिंक्य गावकर यांचा एक विशेष सन्मान. संकल्प संघाचे ओनर बघा लेट आले पण थेट आले. उपशाखा प्रमुख आमचे राजू गजमलजी आपलं पण स्वागत आहे. उपशहर प्रमुख आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. अजिंक्य गावकर यांचा एक विशेष सन्मान. लेट आले पण थेट आले आणि संघ डायरेक्ट फायनल. संकल्पचं मैदान आहे तो. इराका भी हमारा और धमाका भी हमारा आहे. आणि आज भारताने पण चॅम्पियन झालाय. सर्व भारतीयांना गर्व आहे. पण न्यूझीलंडने पण चांगली कामगिरी केली ऑल ओव्हर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. लाईव्ह टीम रेडी आहे. विराज सर्वप्रथम आपण आता सन्मानाकडे वळणार आहोत. अरे हा पुढे येतो रे वायरलेस. खुर्चीचं नाही वायरलेस पुढे कसा येतो मग. मी बरोबर लावलेला तिथे पण नो व्हिडिओ दिसते नाही. साहेब आपलं पण स्वागत आहे. स्टेज दिलेल्या कार्यक्रमासाठी आता नो व्हिडिओ दिसत दाखल झालेला आणि त्यांचा पण एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. राजूजी गजमाल इथे नो व्हिडिओ दिसते काय मग चुकी झालं. चल
अनिकेत ते बरोबर ठेव. ये ना इकडे ना. सर्वप्रथम आपण बक्षीस समारंभ मांडणार आहोत, पण त्या अगोदर आपले अंपायर्स ज्यांनी 2 दिवस खूप चांगली अंपायरिंग केली, पद्मनाभ बाबू सर आणि त्याचबरोबर विवेक प्रभू सर आपण या, त्याचबरोबर आमचे विनय सर, अभिजित जाधव यांच्या माध्यमातून ठाणे आपण पण या दोन्ही पंचांचा एक विशेष सन्मान आज या कार्यक्रमामध्ये केला जाईल. 2 दिवसीय टुर्नामेंट होती आणि त्याचा समारोप जो आहे तो आता इथे होतोय. खूप चांगलं क्रिकेट खेळले असे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी जे आहेत, स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते इथे उपस्थित टुर्नामेंट असलेले आपल्याला दिसून येत आहेत. 2008 2006 पासून आम्ही पण तिकडे खेळलो. असे दोन्ही पंच विवेक प्रभू सर आणि पद्मनाभ प्रभू सर, आनंद दिघे साहेबांची पण टुर्नामेंट जे स्वतः चांगले खेळले, आनंद दिघे चषक, आणि त्यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो आहे. दोघं पण सख्खे भाऊ आहेत आणि खूप चांगले अंपायरिंग, खूप चांगलं क्रिकेट दोघांनी पण खेळलेत. ठाण्यातलं क्रिकेट फार पूर्वीपासून ज्यांनी जवळून बघितलंय असे दोन्ही पंच, मुंबईतले एक नामवंत पंच, आणि त्यांचा एक विशेष सन्मान आज पद्मनाभ बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. बाबू सर, 2 शब्द. ठाण्याचं क्रिकेट जेव्हा तुम्ही 2002-2004 पासून पण खेळलाय, 2 शब्द आज ठाण्याने जी प्रगती केली क्रिकेटमध्ये आणि आज या क्रीडा स्पर्धेविषयी. ठाण्याचं क्रिकेट खूप खेळलं, पण आता जरा फॅमिलीसाठी क्रिकेट थोडं बंद केलंय आणि टुर्नामेंटकडे अंपायरिंग आणि टीम्स वगैरे करतो. आणि टुर्नामेंट खूप चांगली आहे. अभिजित तर माझा खूप जुना मित्र आहे, म्हणजे पक्षामध्ये यायचा अगोदरपासून तो माझा मित्र आहे. आणि निखिल आणि ललित या तिघांचा पण मी आभारी आहे, त्यांनी आम्हाला इथे बोलवलं, जो मान सन्मान दिला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी. थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि विक्रोचा बुलंद आवाज ज्यांनी 2 दिवस कॉमेंट्री एकदम कडक केलेले आहे, त्यांचा पण आपण सत्कार करणार आहोत. सागर आताच चालू झालं. दोन शब्द तू सुद्धा बोलायचे त्या टुर्नामेंट बद्दल. नाही, मीच बोलत होतो, पण टुर्नामेंट खूप आहेत मुंबईत. पण निखिल अगोदर ही तारीख सांगतो आणि आम्ही दरवर्षी येतो. काल पाठक साहेब पण बोलले ते दरवर्षी येतो. मला पण बरं वाटतं की एवढे आमदार साहेब आपली तारीफ करतात, तर इकडे जाणं गरजेचं आहे. आणि ठाण्यातलं क्रिकेट आम्ही खूप पूर्वीपासून बघितलं. मग रात्री 11ला मॅच चालू झाली की 7 वाजल्यापासून आम्ही घरी जायचो विक्रोळीला. आणि ठाण्यात खूप चांगलं क्रिकेट आहे. अभिजितदा पण चांगलं ऑर्गनाईज करतात ऑप्शन. आणि ठाण्यात आता निखिल बोलला की थोडं कमी क्रिकेट होत आहे, प्लेयर्स पुढे होत नाही, पण मुंबई जेव्हा जिंकायचं तर तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. आणि आज ठाण्याने खूप चांगली प्रगती केली क्रिकेटमध्ये. तर निखिलला पण खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या परिसरातून निखिल एक मुंबईत चांगलं क्रिकेट खेळतो, निखिल पाटील. आता पूर्वी खेळायचं तर निखिलनी पण एक चांगलं नाव केलंय. तर असंच क्रिकेट खेळत राहा. थँक्यू. मलाच गुगली टाकली आणि मलाच बोलायला लावलंय. ठीक आहे, आपण आता श्री साई स्पोर्ट्स युट्यूब टीमचा पण आपण सन्मान करतो. आमचे लाईव्ह विराज, आपण या. शैलेश पाटील आणि पराग पाटील त्यांची संपूर्ण टीम, कुणीतरी या आपण लवकर. आणि एक विशेष सन्मान आपण पाहिलं तर आमचे विराज युट्यूब लाईव्ह. बघा, ठाण्यात यायचं तर दाढी वाढवूनच यायचं आहे. ठाण्यात सगळे दाढीवाले आहेत. हा डायलॉग फेमस आहे, ठाण्यात काय सगळे दाढीवालेच आहेत काय. दाढीवाल्यांनीच इतिहास घडवला. तर खूप चांगलं काम तुम्ही पण केलात. त्यानंतर आपण आता नीरज कुठे? नीरज राणे. नीरज राणे कुठे? नीरज आपला हा छोटा 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 इकडे लवकर इकडे धावत आहे. क्रिकेटच्या टुर्नामेंटला सगळं आपापलं काम करत असतात
पण जेव्हा बॉल बाहेर जातो, इकडे जातो, तिकडे जातो, तेव्हा एक छोटा मुलगा असतो, तो सगळीकडे धावत असतो. तर या मुलाचा आपला एक विशेष सत्कार करायचा आहे. तर मी ऋषिकेश माने यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा आहे. कार्यक्रम हा सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण होतो. कारण छोटा कार्यकर्ता हा खूप मोठं काम करत असतो. सगळ्यांचा जोरदार टाळ्या होतो त्यासाठी. थँक्यू सो मच. आणि नक्कीच त्यांनी सर्व बॉल आणून दिले. आपण आता वळूयात दोन्ही टीम. आपण थोडं जवळ या. संकल्प संघ पण तिन्ही टीम संकल्प संघ पण मला असं वाटतं पहिली मॅच काल पण खेळली आणि आज शेवटची मॅच पण खेळली. मॅच क्रुशल होती, पण सौरभला मी मानलं खूप स्टार्ट टू एंड चांगली बॅटिंग केली. आणि ठाणे लाईव्हचा पण एक सन्मान केला जाईल. आमचे कॅमेरामॅन अतुलचे आपण कोणी असेल तर आपण या. ठाणे लाईव्ह बघा. मग ठाण्यात दहीहंडी असू दे, गरबा असू दे, पण ठाणे लाईव्ह सगळीकडे आहे. ठाणे लाईव्ह आणि चायनाचे आपले पार्टनर पण आहेत. त्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. नमस्कार, मी अतुल. हे फेमस आहेत ते आणि असे त्यांचं ठाणे लाईव्ह पण फेमस आहे. मित्रांनो, असं त्यांना पण तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याच्या चॅनलला पुढे घेऊन जा. सोशल मीडिया सध्या पुढे चालली आहे, त्यामुळे सोशल मीडियावरती अपडेट राहणं गरजेचं आहे. त्यानंतर फायनल मॅच आपण मॅन ऑफ द मॅचकडे वळणार आहोत. भले संघ हरला असेल, पण सौरभ फुटकने मनं जिंकली आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच सौरभ फुटक आपण या, ज्याने फायनल मॅच मध्ये अफलातून कामगिरी केली. मित्रांनो, इथं जोरदार टाळ्या होता सौरभसाठी. क्लासिकल बॅटिंग. भले मॅच हरलोय, पण स्वतःला प्रूफ केलं आणि खूप चांगले खेळाडू आहेत. मागील 2-3 वर्षापासून मी त्याला पण बघतोय. 1-2-4चं क्रिकेट खूप चांगलं खेळलंय आणि त्याला आपण पाहिलं तर हा प्लेअर ऑफ द मॅचची एक चांगली टी शर्ट श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून. वेल प्लेड सौरभ. तिन्ही संघ पण थोडी पुढे यायचंय, जवळ यायचंय. रॉयल रेड्डी आपण पण या, ओनर्स आपण पण या. सर्वांनी बघा, हरणाची लावून असतं, पण तुम्ही खेळलात आणि सर्व 12 संघांचे मी आभार मानले, कारण की 12 संघांनी इथे पार्टिसिपेट केलं. पेस बॉलरने आपण म्हणणार आहोत, ज्यांनी चांगली बॉलिंग केली, ज्यांनी इकॉनॉमी बॉलिंग केली. आणि मित्रांनो, बाईक कोणाच्या रस्त्यावर त्यांनी साईडला काढा, कारण की बस ट्रॅव्हल होत नाहीये. बेस्ट बॉलर बाई वन साईड संघाचा पंकजला बेस्ट बॉलरचा पुरस्कार दिला जातो आहे. अतुल पेटे यांना विनंती करेन की त्यांच्या हातातून आपण हा पुरस्कार द्यायचा. बेस्ट बॉलर श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून ट्रॅक, टी शर्ट आणि आकर्षक अशी ट्रॉफी आहे. पंकज, वेल प्लेड पंकज. एक चांगली कामगिरी केली पंकजला आपण पाहिलं. एक आकर्षक टी शर्ट आणि ट्रॅक आणि हे ट्रॉफी. वेल प्लेड पंकज. कांग्रेचुलेशन पंकज और वेल प्लेड. पंकज भाई, 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. अभिजीत भाई का जो टूर्नामेंट हुआ मुझे बहुत अच्छा लगा. क्या बात है, थँक्यू सो मच. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण म्हणणार आहोत. बेस्ट बॅटर कोण असेल? आणि नो डाऊट ज्यांनी चांगली बॅटिंग केली, सौरभ फुटकला मात्र दिला जातोय बेस्ट बॅटरचा पुरस्कार, ज्याने अफलातून बॅटिंग केली. सौरभ फुटक. स्टार्ट टू एंड जो आपल्या संघासाठी वन साइड बॅटिंग केली सौरभने आणि स्वतः अभिजीत जाधव त्यांच्या हातातून मात्र आपण हा पुरस्कार दिला जाईल. सौरभ 2 शब्द आज खेळत असताना, पण तो थोडा लाजतो आहे. त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट त्याला पण चांगलं ट्रॉफी, ट्रॅक, टी शर्ट आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दिलं जातं. ज्याने स्टार्ट टू एंड बॅटिंग केली चांगली. रोहन अग्रवालला पुरस्कार दिला जातोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. अफलातून बॅटिंग केली, चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग. रोहन, आर फॉर रोहन आणि आर फॉर रन. चांगली रन केली, चांगली बॉलिंग केली. वेल प्लेड. संकल्प संघाला फायनल पर्यंत घेऊन येणारा मध्ये त्याचा मोलाचा वाटा आहे.
त्यानंतर आपण आता साहेब आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी. जय महाराष्ट्र. आज सगळ्यांचाच फार मोठा आनंदाचा दिवस आहे. आज संकल्प मित्र मंडळ जिंकलंय ना, त्यांच्या सोबतच आज भारताने इतिहास केलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा फार मोठा विजय झालेला आहे. या अशाच छोट्या फील्ड्स मधनं कित्येक तुमच्यासारखेच खेळाडू आज भारतासाठी खेळत आहेत आणि यासाठीच मी अभिजित जाधवचं आणि त्याच्या टीमचं अभिनंदन करतो की अशा तुम्ही ऑर्गनाईज करता मॅचेस, त्यातनंच खेळाडूंना आपली कला अजून वाढवता येते आणि त्याच्याने ते लोक आज कित्येक अशाच प्लेयर्स जे बॉक्स खेळलेत, ओपन मॅचेस वगैरे खेळून आज भारतासाठी खेळतात. तर सर्वच टीम्सला, इथं पार्टिसिपेटेड टीम्सला खूप खूप शुभेच्छा. जिंकलेल्या टीमचं खूप खूप अभिनंदन आणि असंच पुढे सगळ्यांनीच चांगल्या मॅचेस ऑर्गनाईज केल्या पाहिजेत, ज्याच्याने सगळ्याच खेळाडूंना प्राधान्य भेटेल, चांगली आपली कला दाखवायची, प्रॅक्टिस करायची संधी भेटेल. यासाठी सगळ्यांनाच अभिनंदन. धन्यवाद. तर मॅडमला विनंती करेन की आपण 2 शब्द या क्रीडाविषयी. ठाणे प्रीमियर लीग 2025 खरं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तसेच सगळ्यांचे लाडके आमदार रवींद्रजी फाटक साहेब आणि आपले लोकसभा खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या सहकार्याने आज खरं तर आयोजक अभिजित जाधव ह्याचं कौतुक करावं असं वाटतंय. जेव्हा खरं तर मैदान खेळण्यासाठी असतो पण तो मैदान तयारी करण्याची ही ताकद लागते आणि ती खरंच अभिजित जाधव मध्ये आज ती खेळण्याची ताकद आहे. म्हणून तुम्ही आज हे सगळे क्रिकेट टीम 3 दिवस खेळू शकले. तर खरंच आमच्याकडून त्याला खूप खूप मी शुभेच्छा देईन की अभिजित जाधव असंच मुलांसाठी काही ना काहीतरी तो करत असतो, वेगवेगळ्या स्पर्धा आणण्याचाही प्रयत्न करत असतो. आम्ही त्याला नेहमीच बघतो. गणपती असू दे, दहीहंडी असू दे, नवरात्र असू दे किंवा तुमच्या क्रिकेट टीम असू दे, तर खेळण्याची एक आवड आणि खेळवण्याची आवड ही वेगळीच असते. खरंच अभिजित जाधव तुझं मनापासून आभार मानते. तसाच आज भारताचे आपले पूर्ण क्रिकेट टीम आज दुबईमध्ये खेळले आणि खरं विजय झालेला आहे. तर मी त्यांचंही शिवसेना परिवारातर्फे मी त्यांचं अभिनंदन करेन. आणि एवढे हे 3 दिवस जे क्रिकेट टीम खेळत होते, खरं तर आमच्या हाजुरीतली मुलंही वेल्डेकर मैदानमध्ये क्रिकेट टीम खेळ स्पर्धा लावत असतात, तेही मेहनत घेत असतात. खरं त्यांचेही मनापासून मी आभार मानते. मला असं वाटतं की ठाण्यातले क्रिकेटर जी मुलं खेळतात, खरं तर हीच सुरुवात आहे आणि एक ना एक दिवस भारताच्या संघामध्ये नक्की सामील होतील. कोण ना कोणतरी नक्की क्रिकेटर व्हावं असं वाटते बनेल. आणि आजच्या दिवशी तुम्हाला मी सगळ्यांना एवढ्याच शुभेच्छा देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि ताई बोलत की पुढच्या वर्षी एक लेडीजची मॅच आपण ठेवूया, त्यामुळे अभिजित जाधव विनंती की आपण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी नक्कीच बोलायचं आहे. सर्वप्रथम सर्व खेळाडूंचे, विजयी संघाचे आणि तुमच्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो की या स्पर्धेसाठी तुम्ही वेळात वेळ काढून सगळे इकडे आलात. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री झाले, पण आमच्या मते मुख्यमंत्री अजूनही तेच आहेत. तसेच आमचे खासदार, लोकसभेचे खासदार नरेशजी मस्के साहेब आणि आमचे आधारस्तंभ जे आमच्या पाठीशी सदैव पाठीशी असतात असे आमचे रवींद्र फाटक साहेब, आमच्या स्थानिक नगरसेविका असं नम्रता फाटक मॅडम असतील, सौ मीना संघी मॅडम असतील, तसेच राजेंद्र फाटक असतील, या सगळ्यांचा खूप मोठा सपोर्ट आमच्या पाठीशी असतो. आणि युवा सेनेचे ऋषिकेश माने आणि पद्मनी साहेब सगळे इथे उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि टीपीएलला यशस्वी करण्यासाठी आमच्या रघुनाथनगरची संपूर्ण टीम आहे. आता प्रत्येकाचं नाव मला घेता येणार नाही, पण सगळ्या मुलांचे मी मनापासून आभार मानतो की तुमच्या सपोर्टमुळेच हा कार्यक्रम आम्ही यशस्वी करू शकतो. कार्यक्रम हा कोणाच्या एकट्यामुळे यशस्वी होत नाही, तर कार्यक्रम हा सगळ्या टीममुळे यशस्वी होतो. आणि ही रघुनाथनगरची टीम आमच्याबरोबर आहे, म्हणून टीपीएलचा 2रा सीझन आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो.
आणि पुन्हा एकदा मी विजयी संघाचे आणि भारतीय संघाचे आभार मानतो. ठाणे लाईव्ह चॅनलचे आमचे मित्र अतुल पानसरे यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि वाघा पोलीस स्टेशन आणि संपूर्ण शिवसेना परिवारात आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आपण आता बक्षीस संभाराकडे वळणार आहोत. तृतीय क्रमांक आपण पाहिलं तर रोख रक्कम 33,000 व आकर्षक ट्रॉफी रॉयल रेड्डी संघाला आपण देणार आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका ताईंना विनंती करेल की आपल्या हातून आपण द्यायचं आणि नक्कीताई आपल्या हातून ही ट्रॉफी यायचा. रॉयल रेड्डी संघ, विशाल रेड्डी आणि त्यांची कंपनी एक चांगलं काम केलं. संपूर्ण टीमने यायचं, लवकर या. आणि ललित जाधवांच्या मातोश्री आधी थोड्या बरोबर टायमिंगला आल्या, ट्रॉफी द्यायला झाल्यात. वंदनाताई जाधव त्यांचं पण स्वागत होतं. आणि रॉयल रेड्डी संघ तृतीय क्रमांक थोडं लवकर या. रॉयल रेड्डी संघाने चांगला कामगिरी केली. विशाल रेड्डी यांच्या संघाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा रॉयल रेड्डी संघासाठी. तृतीय क्रमांक 33,000 व आकर्षक ट्रॉफी, 33,333 व आकर्षक ट्रॉफी. ठाणे प्रीमियर लीगचं हे सीझन आज जिंकत असताना एक चांगली कामगिरी करत असताना टीम रॉयल रेड्डी. बोला गणपती बाप्पा. बलबॅट टीम रॉयल रेड्डी चांगला खेळ करत असताना आपण रॉयल रेड्डी संघ अभिनंदन. आणि त्यानंतर प्रथम क्रमांक आपण देणार आहोत. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. सर्व आमचे मान्यवर ऋषिकेशजी माणी, त्याचबरोबर अमितजी, राजेंद्र पाटील साहेब आणि परवाणी साहेब आपणास विनंती करेल की आपल्यापासून आपण हे पुरस्कार द्यायचा आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन संघाचं नाव आहे संकल्प. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. अजिंक्य गावकर आणि त्यांची कंपनी एक चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं या क्रीडा स्पर्धेवरती नाव कोरलं गेलं. रोख रक्कम तब्बल 55,555 व आकर्षक ट्रॉफी. टीमचं नाव आहे संकल्प. आणि एक चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर संकल्प संघाने या क्रीडा स्पर्धेवरती बाजी मारली गेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. बलबॅट एकदा जोरदार टाळ्या संकल्प संघासाठी. चॅम्पियन संघ, चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. चांगला खेळ केला गेला. रोख रक्कम तब्बल 55,555 व आकर्षक ट्रॉफी. टीमचं नाव आहे संकल्प. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. ठाणे प्रीमियर लीग वरती मात्र नाव कोरलं गेलं. टीमचं नाव आहे संकल्प. अभिनंदन. एकदा टाळ्या वाजवा संकल्प संघ. बलबॅट चांगल्या पद्धतीने खेळ केला. सर्वांसाठी मनापासून आभार आहे. आणि सर्वांसाठी मनापासून आभार. हे इकडे जाहीर थँक्यू सो मच. आमच्या अंगावरती साहेबांच्या वर सगळं. ऋषिकेशजी, ठाणे प्रीमियर लीग ठाण्यातली एक मोठी जी आहे ती प्रीमियर लीग आहे. आज त्याचा समारोप झालेला आहे. काय सांगाल लीग बद्दल? सर्वात प्रथम आज मी भारताचा संघ आज जी चॅम्पियन्स ट्रॉफी होती त्याच्यात सर्वात मोठा विजयाधिक्य आज भारताचा झालेला आहे. आज आपण बघतच असाल की अशा छोट्या फील्ड्समधनं आज ठाणे प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे क्रिकेट स्पर्धा ठेवलेल्या अशाच छोट्या छोट्या फील्ड्समधनं आज भारतासाठी कित्येक मोठे खेळाडू तयार झाले. आज अशा छोट्या फील्ड्समधनं त्यांना त्यांच्या प्रत्येक खेळाडूला आपले
कला, आपलं स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्याची, त्याला ट्रेन होण्याची संधी भेटत असते. म्हणूनच मी आज ठाणे प्रीमियर लीगचे आयोजक अभिजित जाधव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो की आज सगळ्या खेळाडूंना ही जी संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे, त्यांना त्यांची स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्याची संधी दिली आहे, त्यासाठी सर्व टीमचं अभिनंदन आणि खूप खूप आभार. असेच सगळ्यांनीच आपल्या आपल्या प्रभागांमध्ये असेच खेळांचे आयोजन केले पाहिजे, जेणेकरून नवीन खेळाडूंना आपली स्पर्धा ट्रेनिंग घेण्यासाठी संधी भेटत राहील. यासाठी सगळ्यांचेच खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. मिनल संख्या आपल्यासोबत आहे. मॅडम, जेव्हापासून ऑप्शन सुरू होतं तेव्हापासून ही स्पर्धा तुम्ही पाहताय, काय कसं वाटतं या सगळ्या आयोजनाबद्दल? दरवर्षी इथे स्पर्धा आयोजक अभिजित जाधव हा नेहमीच स्पर्धासाठी पुढे मुलांना कसं मैदान खेळता येईल मैदानामध्ये त्याची हा तयारी नेहमी करत असतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तसेच आपले लोकसभेचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब, आमदार रवींद्र फाटे साहेब यांच्या सहकार्याने अभिजित जाधव खरं तर ह्या क्रिकेटची पूर्ण तयारी करत असतो. आणि हे 2025चं क्रिकेट संघ आहे. आज तर आपण बघितलं की दुबईमध्ये चॅम्पियन क्रिकेट भारताचे आपल्या पूर्ण संघ आज विजयी झालेला आहे, त्याचाही आनंद आहे. आणि आज संकल्प चौकामध्येही मला वाटतं शेवटची स्पर्धा होती आणि 2 संघ इथे खेळत होते, त्यातले एक संघ जे विजेता झालेला आहे त्यांचंही अभिनंदन आणि जे दुसरे विचार आहेत त्यांचंही सुद्धा अभिनंदन. त्यांनी पुढचीही तयारी केली पाहिजे. मी या पूर्ण ठाणे शहरातली जी मुलं क्रिकेटसाठी खेळत आहे त्यांना एक शुभेच्छा देईन की कधीतरी असं वाटतं की भारताच्या क्रिकेटमध्ये त्यांनीही आपला क्रिकेटर म्हणून एक जावं, अशी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि खरंच अभिजित जाधवचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण शेवटून मैदान असतं पण मैदानमध्ये खेळण्याची तयारी ही मुलांसाठी करून दिलेली असते, त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. मी पुन्हा एकदा अभिजित जाधवचे मनापासून आभार मानते आणि त्याचे अभिनंदन करते की त्याला शुभेच्छाही देते की तू असंच मुलांसाठी काही ना काहीतरी करत राहा. तुला नेहमीच पक्षाचा, शिवसेना पक्षाचा आमदार फाटक साहेब असतील, आपले एकनाथजी शिंदे साहेब आहेत, नरेशजी म्हस्के साहेब आहेत आणि आम्ही नगरसेवक नेहमी तुला आम्ही सपोर्ट करत राहू, पण तू काही ना काहीतरी मुलांसाठी करत जा, एवढा तुला शुभेच्छा देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच जर आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या माध्यमातून ठाणे प्रीमियर लीग गेल्या अनेक वर्षांपासून अभिजित जाधव यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्याची स्पर्धा जी होत असते, आज त्या स्पर्धेचा समारोप जो आहे तो झालेला आहे. ठाण्यातली एक नावाजलेली अशी स्पर्धा ही आज इथे संपलेली आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.